नमस्कार. आज आपण अगदी झणझणीत, चमचमीत असं अंड्याचं कालवण किंवा रस्सा बनवू शकता. खूप छान चविष्ट असं हे अंड्याचा रस्सा तयार होतो. तर आज आपण इथे अंडा करी किंवा अंडा रस्सा बनवणार आहोत. तर अंड्याचा रस्सा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. प्रथम फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये उभा चिरलेला एक कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे. आता इथे अर्धी वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. कांदा आणि खोबरं छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. अगदी लालसर रंगावर आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जो अंड्याचा रस्सा बनवतो त्याला रंग खूप छान येतो. तर इथे कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबरं थंड होऊ द्यायचं आहे. इथे गॅस बंद करायचा आहे. तर इथे 4 अंडी घेतलेली आहेत उकडलेली. त्याच्यानंतर आपण आता सुरीने त्यांना अशा पद्धतीने आपण चिरा देणार आहोत. म्हणजे जो आपण रस्सा बनवणार आहोत तर अंड्यांमध्ये ते छान आपलं मुरलं जाईल. तर अशा पद्धतीने अंड्यांना चिरा देऊन घ्यायचे आहे. तर अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने चिरा द्यायचे आहे. म्हणजे आपण जो रस्सा बनवतो तो अंड्यांमध्ये छान मुरला जातो. तर इथे सर्व अंड्यांना छान अशा चिरा देऊन झालेले आहेत. आणि आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड करून झालेलं आहे. कांदा खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर कांदा खोबऱ्यामध्येच आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घेऊन आपण वाटण छान बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे वाटण छान आपलं बारीक वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान कांदा खोबऱ्याचं जे वाटण आपण छान बारीक वाटून घेतलेलं ते तेलावर अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत. तर इथे छान तेल सुटलेलं आहे पाहू शकता आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर इथे आता मसाल्यांचा वापर करायचा आहे. घरगुती लाल तिखट 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला. तर इथे मी चिकनचा गरम मसाला वापरलेला आहे आणि घरगुती लाल तिखट 2 चमचे. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान मिक्स करून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहोत. म्हणजे छान तर्रीदार अशी ही करी तयार होते. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार असं अंड्याचा रस्सा तयार होतो. तर इथे गरम पाणी टाकल्यानंतर पाहू शकता छान अशी तर्री आलेली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करून अंड्याचा रस्सा छान आपण उकळून घेणार आहोत. तर रश्श्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि इथे आता अंड्याच्या रश्श्याला छान एक उकळी आलेली आहे. एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपण जी अंडी उकडून घेतलेली आहेत त्याला चिरा पाडून घेतलेले आहेत ते आपण आता एक एक करून रश्श्यामध्ये सोडून घेणार आहोत. तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच अंड्याचा रस्सा बनवून बघा. खूप छान चविष्ट असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो. अगदी झणझणीत तर्रीदार असा अंड्याचा रस्सा तयार होतो. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा. तर आता इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला रश्श्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान असा तर्रीदार असा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता इथे आपण अंड्याच्या रश्श्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे अंड्याच्या रश्श्याला एक उकळी आल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे पाहू शकता छान अशी तर्रीदार झणझणीत असं अंड्याची करी तयार झालेली आहे. म्हणजेच अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता इथे आपला हा अंड्याचा रस्सा छान तयार झालेला आहे. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे छान अशी आपली ही चमचमीत झणझणीत अशी अंडा करी तयार झालेली आहे. म्हणजेच अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.